राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट हे पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. पाहुयात 22 एप्रिल रोजी राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर आज 21 एप्रिलला सध्याची स्थिती काय आहे ते पाहूया. तर साधारणतः 6:30 वाजून गेलेले आहेत आणि आजचं जर दिवसाचं तापमान पाहिलं तर जळगाव 41.9, जेऊर 41.5, कोल्हापूर 37.6, महाबळेश्वर 33.2, मालेगाव मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक 42°C, त्यानंतर नाशिक 39.3°C, सांगली 38, सातारा 39.7 आणि सोलापूर 40.7°C आणि या भागांमध्ये तापमान हे नेहमीपेक्षा थोडंसं अधिक अजूनही पाहायला मिळते. त्यानंतर विदर्भात जर पाहिलं तर ढगाळ वातावरण होतं आणि त्या ढगाळ वातावरणाच्या प्रभावाने थोडंसं तापमान घटलंय. तर सुद्धा तापमान अजूनही 40°C पेक्षा जास्त आहे. सर्वाधिक तापमान अकोला 43.6°C, अमरावती 43.4, भंडारा 41, बुलढाणा 41.6, ब्रह्मपूर 41.3, चंद्रपूर 40.2, गडचिरोली 40, गोंदिया 40.5, नागपूर 42.4, वर्धा 42.8, वाशिम 42.6, यवतमाळ 43.4°C इतकं तापमान होतं. मराठवाडा विभागात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 40.5, बीड 41.4, नांदेड 39, धाराशिव 40.6, परभणी 39.8, उदगीर 38.2°C इतकं तापमान पाहायला मिळालं. त्यानंतर अलिबाग 31.8, डहाणू सर्वाधिक 35.1, हर्णे 33.4, मुंबई कुलाबा 33.5, त्यानंतर रत्नागिरी 33.2°C इतकं तापमान पाहायला मिळालेलं आहे. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर अपेक्षेप्रमाणे राज्याच्या दक्षिण भागात पाऊस होतोय, कारण हा जो काही केरळपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यापर्यंत कमी जो पट्टा होता, त्याच्या आसपासच आज मेघगर्जनेचे पावसाचे ढग हे खास करून विकसित झालेले पाहायला मिळतात आणि हे ढग थोडे तीव्र आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी हा पाऊस होतोय, जोरदार वादळी वारे, थोडी जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला ही मिळत आहे. आणि जर आपण पाहिलं की सायंकाळची सॅटेलाईट इमेजमध्ये काय दिसतंय, तर सांगली आहे, त्याला लागून असलेला बेळगावचा भाग, बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोटच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. सोलापूरच्या भागात, सातारच्या काही भागांमध्ये पावसाचे नवीन ढग आहेत. धाराशिव, लातूरच्याही दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत. खास करून जतच्या आसपास सांगलीमध्ये गडगडाट पाऊस किंवा काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. त्यानंतर जो सोलापूरचा दक्षिणेकडील भाग आहे, मंगळवेढा असेल, सांगोला असेल, पाऊस होईल. पंढरपूरकडे पाऊस होईल. साताऱ्यामध्ये म्हसवडच्या आसपासच्या भागांमध्ये म्हणजे मानच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही दिसत आहे. कोरेगावच्या आसपास एक छोटासा ढग दिसतोय, तो पूर्वेकडे जाऊन मानकडे जाण्याची शक्यता आहे. जास्त पाऊस मानकडेच राहील. कोरेगावकडे शक्यता थोडी कमी आहे. त्यानंतर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या इतर ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो, पण उत्तरेकडे थोडी शक्यता कमी, दक्षिणेकडे शक्यता अधिक. धाराशिवचे सुद्धा दक्षिणेकडील जे काही तालुके आहेत त्या ठिकाणी पाऊस होईल. लातूर आणि नांदेडच्याही काही भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या जास्त काही ढगाळ वातावरण नाहीये, त्यामुळे नवीन ढग निर्मिती झाली तरच पाऊस होऊ शकतो. जी की नवीन ढग निर्मिती झाली तर पहाटे एखाद्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पण त्याची शक्यता आज कमी आहे. काल कोणतंही मॉडेल नव्हतं दाखवत तरी सुद्धा पहाटे-पहाटे अलिबागच्या आसपासच्या भागांमध्ये, नवी मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसले आणि गोव्याच्याही भागांमध्ये पावसाचे ढग दिसले. जर असे काही ढग निर्मिती झाली तरच पाऊस थोड्याफार भागांमध्ये होईल, तोही कोकणाच्या आसपासच्या भागांमध्येच. बाकी इतर ठिकाणी विशेष शक्यता सध्या दिसत नाहीये. जर उद्याचा आपण अंदाज पाहिला तर 22 तारखेला सुद्धा जी काही शक्यता आहे थोड्याफार प्रमाणात, सार्वत्रिक नाहीये. सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, त्याला लागून कर्नाटकचे उत्तरेकडील भाग, कोल्हापूर, बेळगाव, सांगली हा भाग आहे. सार्वत्रिक नाही. एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होईल. पण व्याप्ती अजूनही कमीच राहील. असं नाही की लगेच सगळीकडेच पाऊस होईल. काही भागांकरताच हा पाऊस पाहायला मिळेल. तर उत्तरेकडील भाग आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्रापासून तिकडे पुण्यापर्यंत उत्तर मराठवाडा हा आणि इकडे विदर्भाचे दक्षिण भाग. स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडी शक्यता राहील, अन्यथा विशेष काही शक्यता सध्या तरी दिसत नाही. आणि तापमान हे पुन्हा एकदा वाढणार आहे. विदर्भात तापमान पुढील 1-2 दिवसांमध्ये 45°C पर्यंत पुन्हा पोहोचेल. काही ठिकाणी 46°C पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्याच्या आपण अपडेट्स देतच जाऊ. शुक्रवार, शनिवार, रविवार
राज्यात बऱ्याच भागांमध्ये तापमानात लक्षणीय म्हणजे थोडीफार वाढ होईल. पण आत्ताच्या तापमानामध्ये थोडीफार वाढ झाली तर ही तापमान वाढ खूप जास्त असेल आणि उष्ण लाटा किंवा उष्ण लाट सदृश स्थिती राज्यात बऱ्याच ठिकाणी राहील. सध्या जर पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला संपूर्ण विदर्भाचा जो भाग आहे, या भागामध्ये तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे थोडेसे काही भाग आहेत. परभणी, हिंगोलीचा भाग आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचे थोडेसे भाग आहेत किंवा जालन्याचे थोडेसे उत्तरेकडील भाग. याही ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहण्याची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, नाशिकचे पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर, सोलापूरचे राहिलेले भाग आहेत. सांगलीचे जतच्या आसपास पूर्वेकडीलचे थोडेफार भाग असतील. या भागामध्ये तापमान साधारणतः 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडं अधिक राहील. तर नाशिक, पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान हे 38-39 अंश सेल्सिअस पर्यंत राहू शकतं. सातारा, कोल्हापूरकडे सुद्धा तापमानात थोडीशी घट दाखवते आणि पश्चिमेकडील हवा जोरात येईल असं मॉडेलचा अंदाज आहे. तरी सुद्धा तापमान आपल्याला 38-39 अंश सेल्सिअसच्या आसपास गेलेलं पाहायला मिळू शकतं. तर कोकणात एकदम किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास आणि इकडे उत्तर कोकणात ठाणे, पालघरचे भाग आहेत. किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आणि दक्षिण कोकणामध्ये हेच तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर मुंबई, ठाणे, रायगड, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. नंदुरबार, धुळेकडे सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. त्यानंतर 23 तारखेचा अंदाज पाहिला तर 23 तारखेला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तर कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, गारपिटीचा येलो अलर्ट, सिंधुदुर्ग, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तसेच नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता. इतर जिल्ह्यांत धोक्याचे इशारे नाहीत. 23 नंतर 24 तारखेचा अंदाज पाहिला 24 तारखेला उष्ण लाट अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल. तर मुंबई, ठाणेमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. त्यानंतर पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, सातारा पूर्वेकडील भाग, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी गारपिटीचा येलो अलर्ट आहे. तर अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली आणि इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तसेच नाशिक घाटमाता, नाशिक पूर्व, परभणी, हिंगोली, नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच 25 तारखेला पाहिलं तर अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी उष्ण लाटेचा येलो अलर्ट आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.